प्रेज गॉड. प्रेज गॉड. आपल्या या बहिणीची खूप चांगली साक्ष आहे. बहीण सांगते की गेल्या 3 वर्षापासून त्यांचे मिस्टर खूप दारू पित होते, म्हणजे इतके व्यसनाधीन गेले होते की त्यांना कितीही सांगितलं तरी ते ऐकत नव्हते. पण बहीण म्हणते की जशी मी या चर्चमध्ये येऊ लागली आहे, पास्टरांचं वचन ऐकू लागली आहे, तसं माझा हळूहळू विश्वास वाढू लागला आणि मी विश्वासाने रोज प्रार्थना करत होते की प्रभू माझ्या जे मिस्टरांचं जे व्यसन आहे त्याच्यापासून त्यांना मुक्त कर. खरंच परमेश्वर खूप चांगला आहे. बहीण आपली शेवटच्या प्रार्थनेमध्ये पण खाली विश्वास ठेवून प्रार्थना करत होती आणि बऱ्याच वेळा बहीण आपली पास्टरांकडून सुद्धा प्रार्थना करून घेतली आणि खरंच परमेश्वर इतका महान आहे. आपल्या पास्टरांची प्रार्थना ऐकली, बहिणीचा विश्वास ऐकला आणि त्यानुसार त्या भावाची पूर्णपणे दारू पूर्णपणे सुटली. आज गेले 4-5 दिवस झाले असतील, त्यांनी जरा सुद्धा दारूला हात पण नाही लावला. त्यासाठी बहीण सगळा गौरव प्रभू येशूला देते. Praise the Lord. धन्यवाद ईश्वर. आणि त्यांची सुद्धा अशीच साक्ष आहे. ते पण म्हणतात की माझे मिस्टर तर दारू पित होते, मी सुद्धा पान खात होते, गुटखा खात होते, पण खरंच परमेश्वर महान आहे. मी खात होते आणि चर्चमध्ये पण येत होते, पण जसे आपले पास्टर आपल्याला शिकवतात की तुमची इच्छा असेल तर तुमचं जे व्यसन आहे ते तुम्ही स्वतःहून सोडू शकता. आणि बहीण म्हणते की खरंच तसंच झालं. माझी इच्छा तर नव्हती, मला हे खाण्याची इच्छा नव्हती, पण ते व्यसन लागलं होतं. त्यासाठी मी सारखं पान खात होते आणि गुटखा खात होते. पण प्रभू येशूच्या कृपेने जशी बहीण प्रार्थना करत होती, विश्वास ठेवत होती आणि परमेश्वराने प्रार्थना ऐकली आणि जे त्यांना खाण्याचं इतकं व्यसन होतं त्या व्यसनातून पूर्णपणे बहिणीला सुटका मिळालेली आहे. त्यासाठी बहीण सगळा गौरव प्रभू येशूला देते. Praise the Lord.